करायला हवा की खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालोय का। कारण आपण पाहिलं तर आज प्रत्येक महिन्याला प्रत्येक हप्त्याला आपल्या माता भगिनींसोबत अश्लील कृत्य होतंय। त्यामुळे भारत आपला कधी स्वतंत्र होईल तर त्या माता भगिनींवरचा अन्याय कमी होईल, त्या माता भगिनींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, नराधमांना फाशीची शिक्षा मिळेल, तेव्हा मात्र आपला भारत स्वतंत्र झाला असं समजलं जाईल। जेव्हा आपल्या शेतकऱ्याला शेतात काम करण्याला ते मिळणारे पिकाचं योग्य मोबदला मिळेल ना, तेव्हा आपल्या भारताला खऱ्या अर्थाने स्वतंत्र मिळाल्यासारखं होईल। तुम्ही आपला कामधंदा करा, तुमचा व्यवसाय करा, नोकरी करा, सगळं सांभाळून क्रिकेट करा मित्रांनो। क्रिकेटमुळे नोकरीवरती तुमच्या गदा आणू नका। सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना, तुम्ही तुमच्या आईवडिलांचं जतन करा, तुमच्या बहिणीचं जतन करा। फक्त लग्न होईपर्यंत बहीण आपल्या घरची असते हा विचार मनातून काढून टाका। लग्न केल्यानंतर ती सासरी कशी नांदते आणि ती सासरच्यांकडे कशा पद्धतीने तिला वागणूक मिळते तिचा विचारपूस घेत चला, तेव्हा खऱ्या अर्थाने आपला भारत या ठिकाणी स्वतंत्र झाला असं होईल। कारण तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन तरुण मित्रांना की जिवंतपणे आहे ना, तुम्ही जर आईवडिलांना काही घास दिला नाही ना, तुम्ही दशकेला उत्तर केलेला किती लाडू बुंदी जिलेबी ठेवा ते तुमच्यापर्यंत पोहोचत नसतं। त्यामुळे तुम्ही जिवंतपणे आपल्या आईवडिलांना एक घास फक्त सुखाने भरवा, तुमच्या 24 तासातला 1 तास फक्त तुमच्या आईवडिलांना द्या, तेव्हा मात्र आपला भारत स्वतंत्र होईल। मी तुम्हाला एवढंच नक्की सांगून जाईल की क्रिकेट खेळा, पण क्रिकेटच्या सोबत आपले संस्कार जपा। आपला सातारा जिल्हा पाटण, कराड, बत्ती, शिराळा, सांगली हे सगळं आपल्या परमार्थाचं असलेलं क्षेत्र आहे। महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे, त्या साधू संतांचा आपण आचार विचार घ्या। कारण असं म्हटलं गेलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जमत नाही असं काही नसतं, जे जमत नसताना मित्रांनो तेच जमवायचं असतं। कारण परमार्थ सुरू करण्यासाठी काही कालखंड लागली, ज्ञानेश्वर रचीला पाया तुका झालासे कळासे, तेव्हा कुठे आता परमार्थ आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये चांगल्या पद्धतीने गुंतवतो, आपली नांदी गुंतवतो। त्यामुळे आपल्यामध्ये असलेले टॅलेंट तुम्ही ओळखा आणि त्या टॅलेंटचा तुम्ही वापर करून त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जा आणि आपल्या संस्कारांना कधी विसरू नका। खऱ्या अर्थानं तेव्हा आपला भारत स्वतंत्र होईल। एवढे बोलतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोणामाई। आपले पाहुणे या ठिकाणी काही दिवसातच